येत्या 12 मार्चला आम्ही 20 दिवस सरकारला निर्णय घ्यायला वेळ दिलेला आहे। 12 मार्चच्या आत सरकारनं ठोस भूमिका स्पष्ट करावी। विधानसभेचं अधिवेशन होतंय, अर्थसंकल्प मांडला जातोय। अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये कोकणातल्या शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, एवढ्या कोटीचं पॅकेज आम्ही जाहीर करतो असं अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये जर आम्हाला ऐकायचं आहे। अन्यथा 12 मार्चला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा महामोर्चा काढायचा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे। आणि त्या महामोर्चानंतर एक दिवस मोर्चा काढला म्हणून नव्हे, तरी सुद्धा जर का याच्यातून काही उत्तर सुटलं नाही तर त्याच्यानंतर त्याच दिवशी आम्ही तारीख जाहीर करू। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बेमुदत आम्ही रोखून धरू, परंतु आता आंबा उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही। त्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आता स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंबा बागायतदार संघ, व्यापारी संघ आम्ही सगळेजण संयुक्तरित्या सगळे गट तट, यात राजकारण नाही, काही नाही। ज्यांना श्रेय घ्यायचं आहे त्यांनी आधीच प्रश्न सोडवावा, आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करायला तयार आहोत। परंतु आता आंबा उत्पादकाला वाऱ्यावर आम्ही जाऊन देणार नाही।